अतिवृष्टीची जी भीषणता आहे ते आता समोर यायला सुरुवात झाली आहे। मी सध्या रामेश्वर शिवारामध्ये आहे। ही परिस्थिती आहे, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पुरता या पाण्याच्या पुरात गेला आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हे वास्तव आहे। जिल्ह्यातल्या अनेक भागात अशीच परिस्थिती आहे की काढणीला आलेलं काही दिवसात ही सोयाबीनचं पीक आहे, काढणीला आलेलं पीक आहे, मात्र पाऊस झाला आणि हे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं पीक आहे। आता नासाडी व्हायला सुरुवात झाली आहे। कालपासनं राज्यकर्ते आणि आज विरोधी पक्षातले नेते फिरतायत, मात्र शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ते दाखवण्याचा आपण ही प्रयत्न करतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जरी राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी या शेतकऱ्यांना किती मिळणार आणि आता ह्या सोयाबीन मधून काय निघणार, काय परिस्थिती आता सगळी शेतात? काहीच नाही, सगळं नासून गेलेलं आहे। मागल्या 4-8 दिवसापासून सततचा पाऊस असल्यामुळं आमच्या शेतामध्ये भरपूर पाण्याच्या पुराचा आहे, पाणी फटका बसलेला आहे। त्याच्यामुळं पूर्णपणे आमचं सोयाबीन नासधूस झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आहेत आम्ही आता सध्या। नक्कीच पाहायला गेलं तर प्रचंड मोठं नुकसान झालंय। किती एकर शेती आहे, किती पाण्यात गेली, आता काय राहिले शिल्लक? सगळी शेती पाण्यात गेलेली आहे। माझ्या वडिलाच्या नावे 2.25 एकर जमीन आहे। पूर्णपणे शेती आमची उद्ध्वस्त झालेली आहे। अशा प्रकारे आहे। एकूणच पाहिलं तर ही परिस्थिती लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आहे। कालपासून जरी पाऊस उघडला असला तरी जिल्ह्यातल्या ज्या नद्यांना पूर आहे ते आताही त्याच परिस्थितीत आहे। जिल्ह्यातल्या अनेक भागात हीच परिस्थिती आहे। हो, तर शेतकऱ्याला तर शासनाने मदत जाहीर केली आहे, काय फायदा होईल याचा? काय ही मदत फार तुटपुंजी मदत आहे आणि फक्त मोठ्या नद्यांनाच बघून सरकार जात आहे। मोठे जिथं नद्या आहेत तिथंच जात। ही काही ग्रामीण भागामध्ये काही छोटे नाले आहेत, नद्या आहेत। आता ही आमची सोनावळा नदी आहे, त्या नदीचं पाणी आता आपण उभारलं होतं तर आपल्या छाती इतकं पाणी होतं या सोयाबीनमध्ये। काल सकाळी ओसरलंय, परवा दिवशीच्या पावसानं भयानक परिस्थिती होती। आणि इथंच म्हणून नाही तर या आजूबाजूच्या गावाकडे रामेश्वर असेल, वाकडी असेल, बोडका असेल, गांजूर असेल, ताडकी असेल, दिंडेगाव असेल, ह्या सगळ्या भागाने म्हणजे मेन रोडलाच पुढारी सगळे फिरलेत हवेने। पण ही मधला जी भाग आहे, हा मधला भाग भयानक परिस्थिती बिकट आहे। इकडं शासनाचं लक्ष आहे का नाही माहीत नाही। आणि जी काही मदत डिक्लेअर केलेली आहे ही फार तुटपुंजी मदत आहे। कारण आता या शेतकऱ्यांना आपल्याला सांगितलं की माझं 2-3 एकरच जमीन आहे आणि पूर्णची पूर्ण उद्ध्वस्त झालेली, आणि यांची उपजीविका पूर्ण शेतीवरच असल्यामुळे, बाकी कुठलाही काही धंदा नसल्यामुळे ह्या लोकांना चांगली मदत झाली पाहिजे आणि योग्य तो न्याय शासनानं दिला पाहिजे, असं आमचं सर्व शेतकऱ्यांचं आणि इथल्या भागातल्या लोकांचं मत आहे। कालपासून पाऊस जरी कमी झाला असला तरी पुराची भीषणता आणि तीव्रता आजही कायम आहे। अगदी काही दिवसात ही पीक जे आहे सोयाबीनचं काढायला आलं होतं। मी विनंती करतो दाखवण्या कॅमेरामॅनला की आजही गुडघाभर पाणी या सोयाबीन पिकामध्ये आहे। संपूर्ण पीक आता नासायला सुरुवात झाली आहे। हातातोंडाशी आलेला घास पूर्ण पाण्यात गेलाय। आर्थिक कणा शेतकऱ्याचा ढासळलाय, मोडलाय। त्यामुळे आता कुठेतरी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि रोडवर न पाहणी करता कुठेतरी या ग्रामीण भागातील मधल्या शेतकऱ्यांची देखील पाहणी करावी आणि यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी करतायत। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।